नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकऱ्यांनो, कांदा लागवडी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याच्या भावात कशी भाव राहू शकतात पुढे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्णपणे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जगून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतोय. काय आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, कांदा लागवड वाढली. नाशिक विभागात गत वर्षीपेक्षा 90,000 हेक्टर अधिक क्षेत्र बघू शकता. नाशिक मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेत कांद्याच्या लागवडी कमी होत्या. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार 27 तारखेला अखेर नाशिक विभागात 2.5 लाख हेक्टरवर रब्बी उन्हाळा कांदा लागवडी झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 90,000 हेक्टरवर लागवडी वाढल्या आहेत. नानासाहेब पाटील शेती प्रश्नाचे अभ्यासक माजी संचालक नाफेड यांचं काय म्हणणं आहे ते बघू शकता. कांदा लागवडी वाढल्याने एकंदरीतच या ठिकाणी चित्र आहे. मात्र वातावरणीय स्थितीवर आगामी उत्पादन अवलंबून राहणार आहे. यंदा लागवडी उशिराने होत असल्याने नवीन रब्बी कांद्याची आवक उशिराने सुरू होईल, परंतु आवक वाढल्यास फटका बसणार आहे. ही तीव्रता कमी करण्यासाठी निर्यात खुली ठेवण्याची गरज आहे. तसेच धोरण स्थिर हवे. बांगलादेशमध्ये वाढलेले आयात शुल्क व आगामी मागणी कशी राहील यावर दराचे मोठे गणित अवलंबून राहील. नानासाहेब पाटील शेती प्रश्नाचे अभ्यासक व माजी संचालक नाफेड यांचे एकंदरीत या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. कांद्याच्या भावात वाढ राहू शकते का? लागवड वाढली या संदर्भात त्यांनी स्वतःचं वैयक्तिक मत मांडले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया संदर्भात काय आहे त्या संदर्भात मांडा. तसंच कांदा उत्पादक शेतकरी मोरेनगर तालुका सटाणा या ठिकाणचे शेतकरी मधुकर मोरे यांनी काय म्हटलं तर बघू शकता. यंदा लागवडी वाढले, मात्र दरवर्षीच्या तुलनेने लांबणीवर गेला आहे. अजूनही कांदा लागवड सुरू आहे. मान्सून तर पावसामुळे रोपाचे नुकसान एकंदरीतच या ठिकाणी झाल्याने दुबार रोपटिका तयार करून लागवडी होत आहेत. मात्र उष्णता वाढीमुळे हंगाम प्रभावित होत आहे असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. आणि ज्येष्ठ कांदा पीक शास्त्रज्ञ यांचं सुद्धा मत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला धन्यवाद.